आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही योजना नगर विकास खात्याच्या नगरोत्थान कार्यक्रमातून मंजूर झाली. आदरणीय शिंदे साहेबांनी केले. आज महायुतीमध्ये भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी आम्ही केलं. आमचं योगदान आहे. आम्ही पत्र दिली आणि त्याच्यामध्ये मोलाचं काम केलं. इथं मुबीन भाई आहे, यांचा राम आहे. पूर्वी ते सगळं पाणी इथं खाली कातकरी वसाहती तिथं आणायची. तिथं मोठ्या उंच टाक्या बांधायच्या आणि लिफ्ट करून वर न्यायचं आणि मग चाकण शहराला पाणी पुरवणार. आपल्याला माहिती आहे लाईटचा भरोसा नाही. अशा परिस्थितीमध्ये आलेलं पाणी लिफ्ट करणं इतकं सोपं नाही. आम्ही त्यावेळेला सांगितलं की WMDCची 4 एकर जागा आहे. पूर्वी चाकणची पिण्याच्या पाण्याची टाकी ती आहे, ती 4 एकर जागा आम्ही मिळवून दिली. ती जागा तुम्हाला मिळाली. आज तिथं जलशुद्धीकरण केंद्र झालं, तिथे टाक्या झाल्या. चाकणला सायपननी पाणी येणार आहे. आज चाकणकरचं हित आम्ही जोपासलं. शिंदे साहेबांनी आमच्याच सरकारमधले घटक आहेत, त्यांना नागरिक विकास खातं त्यांच्याकडे त्यांनी मदत केली. आम्ही त्यांना धन्यवाद दिले. आम्ही त्यांचं श्रेय घेऊ शकत नाही. आणि मग जर ही योजना या ठिकाणी राबवत असेल, तुमचं तिथे योगदान काय? अशा योजनेला अनेक अडचणी आहेत. परवा आम्ही स्वतः इथे गणेश पोत्रे आहेत, चाकण आणि उरलेली आणखी काही गावं आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही गेलो. आज जवळजवळ 20 ठिकाणी पाईपलाईन अडवली. का हो? आज नुसत्या अंतर्गत पाईपलाईन टाकून जलशुद्धीकरण करून टाक्या बांधून प्रश्न सुटणार आहे का? तुम्हाला पाणी करंजीवऱ्यावर आणायचं. त्याला अनेक अडथळे निर्माण लोकांनी केलेत. ते कोण सोडवायचं? ते सोडवण्याकरता हे जात नाही. वादाचा विषय असला की बाजूला थांबायचं. लोकांना पाणी कधी मिळेल आणि मग सांगायचं की दिलीप मूर्तीने आता विश्रांती घ्यावी. खेड तालुक्यातनं असल्या नालायक माणसाला निवडून दिल्यामुळं त्याला घरी पाठवेपर्यंत दिलीप मूर्ती आता थांबत नाही. तुमची बोलण्याची पद्धत, तुमची भाषा, तो रगीलपणा, तो उघडीपणा, अरे तुम्हाला माहिती आहे 88 साली सरपंच झालो, 92 साली मी जिल्हा परिषद. तुमच्या अगोदर 25-30 वर्ष मी राजकारणामध्ये. पण मुळातच यांची संस्कृती अशी आहे की हे स्वतःच्या भावांचा घरी मान सन्मान ठेवत नाही, नातेवाईकांचा घरी मान सन्मान ठेवत नाही. गोर गरिबांना ते पिळवू नको. आज हे कॉन्ट्रॅक्टर होते, कित्येक लोकांचे पैसे दिलेच नाही, मजुरीचे पैसे दिले नाही, मालाचे पैसे दिले, हा त्यांचा इतिहास. आणि त्यांनी डेबिट करा थांबावं. मी त्यांना सगळी माणसं आणून दाखवतो की कुणाकुणाचे पैसे देणे बाकी आहेत. आणि तुम्ही सांगताय दिलीप मोहिते माझ्याकडे जागा शिल्लक आहे. कुठली जागा शिल्लक आहे? तू जे घर बांधलं ते मागासवर्गीयाच्या जागेमध्ये बांधलं, त्यांना पैसे सुद्धा तू दिले नाही. ते लोक माझ्याकडे आले होते. तुमचे सगळ्या भावांची घरं मागासवर्गीयांच्या जागेमध्ये आहेत. त्यांना फसवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं. त्या गरिबीचा फायदा तुम्ही घेण्याचं काम केलं. गोरगरिबांचे पैसे देण्यात ठाकर समाजाचे जे लोक आले होते, एक तर मला म्हटलं मी आत्महत्याच करतो, मला 4 लाख रुपये